आता आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे कंपोजिशन ऑफ 2SH. सो कंपोजिशन ऑफ 2SH इज नथिंग बट आपल्याला दोन SHM घ्यायचे आहेत, म्हणजे दोन पार्टिकलचं सेपरेट सिंपल हार्मोनिक मोशन घ्यायचं आहे. बरं, हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो, हा पार्टिकल SHM परफॉर्म. दोन्ही पार्टिकलचं सिंपल हार्मोनिक मोशन आपल्याला डिस्क्राइब करायचं आहे आणि या दोघांचंही कंपोजिशन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे दोघाला आपल्याला एकमेकांमध्ये इंटरफेअर करून एक रिझल्टंट SHM आपल्याला डिस्क्राइब करायचं आहे. जसं आपण दोन वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफेअर करतो म्हणजे इंटरफेरन्स फिनॉमिना अपेक्षित. म्हणजे दोन वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफेअर केली की आपल्याला एक रिझल्टंट वेव्ह भेटते. रिझल्टंट वेव्हच्या बाबतीत आपण बोलतो. तशाच प्रकारे दोन SHM च्या बाबतीतला आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं आहे आणि दोन्ही SHM चा आपल्याला एक रिझल्टंट SHM डिस्क्राइब करायचं. बरोबर आहे. नंतरचं पॉइंट आहे कंपोजिशन ऑफ 2SHM. नाउ लेट अस कन्सिडर द 2SHM. बरोबर आहे. of a particle which have the same periodic time along the same path. बरोबर आहे. दोन पार्टिकलचा SHM घ्या, सेपरेटली परफॉर्म करतात. दोन्ही पार्टिकलचा पिरियडिक टाइम हा सारखा आहे आणि दोन्ही पार्टिकलचा पाथ हा सारखाच आहे along the x direction. Suppose now both the SHM you have the different amplitude. दोन SHM आहेत, त्याच्यात अँप्लिट्यूड हा वेगवेगळा आहे आणि त्याचा इनिशियल फेज म्हणजे फाय, म्हणजे आपण ते x a sin of omega t plus phi घेतो. तो omega t plus phi ला आपण फेज ऑफ SHM म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? फेज ऑफ SHM. आणि phi ला म्हणतात इनिशियल फेज ऑफ SHM. म्हणजे दोन्ही SHM चा phi हा वेगवेगळा आहे आणि अँप्लिट्यूड हे वेगवेगळे आहे, बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. नाउ कन्सिडर द पार्टिकल टू SHM ऑफ द पार्टिकल performing the linear simple harmonic motion which have the same amplitude, which have the same periodic time along the same path having the different amplitude and different initial phases. So displacement of the both the equation is given by. समजला का पहिला पॉइंट? म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायचे कंपोजिशन ऑफ 2SHM. लक्षात घ्या, कंपोजिशन ऑफ 2SHM हा पार्ट फक्त कॅल्क्युलेशनचा आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आणि स्टेप बाय स्टेप समजून घेतल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर हे डेरिव्हेशन एका पेजवरती घ्यायचं आणि एक दोन वेळा लिहून त्याची प्रॅक्टिस करायची. या एक्सप्रेशनच्या शेवटची 3 केसेस आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. त्या 3 केसेस वरती तुम्हाला एखाद्या वेळेस MCQ मध्ये कोणताही क्वेश्चन तयार केला जाऊ शकते आणि विचारले जाऊ शकते. बोर्डाच्या एक्झाम मध्ये सुद्धा कोणत्याही एक्झाम मध्ये. म्हणून कंपोजिशन ऑफ 2SHM द डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा बोर्डाच्या विचारू शकतात किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर केसेस वरती एखादा काहीतरी MCQ तयार करून तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात. म्हणून तुम्हाला हा टॉपिक टोटली संपल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की क्वेश्चन हा कसा विचारला जाऊ शकते आणि हा टॉपिक कशा पद्धतीचा महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. नाउ हेडिंग टाकायचं कंपोजिशन ऑफ 2SHM. Now let us consider the two particle performing the two separately simple harmonic motion along the same path along the x-axis which have the same periodic time with their different amplitude and different initial phases. So displacement of the both the equation is given by displacement of the both the particle is given by x1 is equals to x1 is equals to x1 is equals to a sin of omega t plus phi 1 आणि दुसरं इक्वेशन आहे x2 is equals to a1 इथे a2 sin of omega t plus phi. दोन पार्टिकल्स आहेत. बरोबर. Let us consider the two particles having the different amplitude a1 and a2 and different initial phases phi 1 and phi 2. अशा प्रकारचे दोन पार्टिकल घेतले. दोन पार्टिकल दोन सिंपल हार्मोनिक मोशन सेपरेटली परफॉर्म करतात. दोघांचा अँप्लिट्यूड डिफरंट आहे आणि दोघांचा इनिशियल फेज सारखाच आहे. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन याला मला कंबाईन करायचं. मग अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हे दोन्ही कंबाईन करून एक रिझल्टंट SHM तयार होणार. त्या रिझल्टंट SHM चे डिस्प्लेसमेंट हे x असणार आणि त्या x ची व्हॅल्यू असणार x1 plus x. हे लक्षात घ्या. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपण शिकलो. दोन SHM जर मला कंबाईन करून एक तिसरा SHM जर येत असेल तर तिसऱ्या SHM चे डिस्प्लेसमेंट या दोन SHM च्या डिस्प्लेसमेंटची ऍडिशन करून आपल्याला तिसरा SHM एक्सप्लेन करता येईल. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन खाली आपण लिहू शकता किंवा वी नो दॅट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ दिस टू SHM इज गिवन बाय द वेक्टर सम ऑफ दिस टू डिस्प्लेसमेंट. या दोन्ही डिस्प्लेसमेंटचे वेक्टर सम घेऊन आपण तिसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट आपण एक्सप्लेन करू शकतो. नाउ सबस्टिट्यूट x1 and x2 here. So what is x is equal what is x1 a1 sin of omega t plus phi 1
प्लस A2 इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. बरोबर. मी एकदा x1 ठेवला आणि हा x2 ठेवला. का? कारण दोन SHM चे x1 x2 सेपरेटली परफॉर्म करते. हे दोन्ही कंबाईन करून एक रिझल्टंट SHM मला परफॉर्म करायचं, तर या दोन्ही SHM च्या डिस्प्लेसमेंटची मी वेक्टर सम करून मी तिसऱ्या रिझल्टंट SHM चं डिस्प्लेसमेंट मी डिफाइन करणार. म्हणून हे दोन SHM आहेत. बरोबर आहे. हे पहिले SHM आहे, हे पहिल्या पार्टिकलचं SHM आहे, हे दुसऱ्या पार्टिकलचं SHM आहे. या दोघांचं कंपोजिशन घेतलं, मी कंपोजिशन घेतलं, कंबाईन केले तर मला रिझल्टंट SHM x मिळणार. ती x ची व्हॅल्यू या दोघांच्या वेक्टर सम एवढी असणार, म्हणजे x1 बार प्लस x2 बार, म्हणजे x1 बार आणि x2 बार मी ते ठेवलं. आता sin a प्लस b, sin a प्लस b चा फॉर्म्युला आहे. बरोबर. लक्षात घ्या, sin a प्लस b sin ऑफ, बरोबर आहे, a प्लस b चा फॉर्म्युला आहे. sin ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला आहे sin a cos b प्लस cos a sin b. तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकले असाल, हा एक फॉर्म्युला आहे. बरोबर. या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला डोक्यात फिट करायचा आहे. म्हणजे sin a प्लस b sin a cos b प्लस cos a sin b. तर इथे a च्या जागेवर ओमेगा टी आणि b च्या जागेवर फाय वन. इथे a च्या जागेवर ओमेगा टी आणि b च्या जागेवर फाय टू. तर तुम्ही सबस्टिट्यूट करा a1. बरोबर आहे. सो व्हॉट इज, इथे फॉर्म्युला अप्लाय करा a1 इनटू, बरोबर आहे, व्हॉट इज sin a प्लस b सांगा. sin a म्हणजे sin ओमेगा टी cos फाय वन प्लस cos ऑफ ओमेगा टी, बरोबर आहे, cos ऑफ ओमेगा टी इनटू sin ऑफ फाय. बरोबर. म्हणजे तुम्ही फॉर्म्युल्याचं इथे डिस्क्रिप्शन केलं. बरोबर. त्याच्यानंतर प्लस a2 इथे खाली लिहितो, जागा नाही, a2. बरोबर. याला फॉर्म्युला अप्लाय करा. काय रे, sin ऑफ ओमेगा टी cos फाय 2 प्लस cos ऑफ ओमेगा टी इनटू sin ऑफ फाय. बरोबर. sin a प्लस b चा फॉर्म्युला तिथे आपण काय केला, वापरला. हे वापरल्याच्या नंतरच्या पार्ट मध्ये मी a1 आणि a2 न मल्टिप्लाय करतो. काय बघा, ते a1 ने a2 न मल्टिप्लाय केल्यावर a1 इनटू sin ऑफ ओमेगा टी cos ऑफ फाय वन, बरोबर, प्लस a1 इनटू cos ऑफ ओमेगा टी sin ऑफ फाय वन. मी a1 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आणि नेक्स्ट पण a2 ने मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. तर काय होईल, a2 sin ऑफ ओमेगा टी, a2 sin ऑफ ओमेगा टी किती, cos फाय 2 प्लस, बरोबर आहे, हा a2 cos ऑफ ओमेगा टी इनटू sin ऑफ फाय. बरोबर. याच्यामध्ये a1 a2 फाय 1 फाय 2 ह्या कॉन्स्टंट क्वांटिटी येतात. व्हॅरी होणारी क्वांटिटी फक्त ओमेगा टी. बरोबर आहे. मग व्हेरिएबल क्वांटिटी ओमेगा टी झाली तर इथून मी sin ओमेगा टी या दोन्ही टर्म मधून कॉमन काढतो आणि इथून मी cos ओमेगा टी कॉमन काढतो. बरोबर. या दोन गोष्टी आपल्याला कॉमन काढून आपल्याला नेक्स्ट स्टेप घ्यायची. समजलं सगळ्यांना. मला या दोन टर्म मधून, बरोबर आहे, sin ओमेगा टी कॉमन काढायचे, या दोन टर्म मधून मला cos ओमेगा टी कॉमन काढायचे. तर कॉमन काढल्याच्या नंतर काय ते लक्षात घ्या. कॉमन काढल्याच्या नंतर सो x बार इक्वल, बरोबर आहे, x बार इक्वल सांगा, इक्वल काय, या दोघांमधून काय कॉमन निघते, sin ओमेगा टी काय राहते, ते a1 cos फाय 1 काय राहते ब्रॅकेट मध्ये, a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2, बरोबर आहे, आणि ब्रॅकेटच्या बाहेर असते sin ओमेगा टी. म्हणजे मी या दोघांमधून काय कॉमन काढले, sin ओमेगा टी प्लस काय काय कॉमन निघते अजून, प्लस इथे काय कॉमन काढायचं, cos ओमेगा टी काय राहते ब्रॅकेट मध्ये, a1 sin फाय 1, बरोबर आहे, प्लस a2 sin फाय, बरोबर आहे, हे कॉमन निघते. आणि कॉमन काढल्याच्या नंतर इथे काय कॉमन राहते, कॉमन काय काढता आपण इथून, cos ओमेगा. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग हे कॉमन काढल्याच्या नंतर मी या ब्रॅकेटला आणि या ब्रॅकेटला सबस्टिट्यूट करून दुसरी व्हॅल्यू ठेवून इक्वेशन मी थोडं शॉर्ट करतो. जसे की नाउ सबस्टिट्यूट, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, सबस्टिट्यूट a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2 याच्या जागेवर मी ठेवतो a म्हणल्यापेक्षा इथे मी r cos डेल्टा काय ठेवतो मी याच्या जागेवर a, कारण हे a1 a2 आणि cos फाय चं फंक्शन.
तर मी फायला दोन्ही कॉस्टला एकाच रिझल्टंट कॉस्टला रिप्रेझेंट करतो. फायला मी रिप्लेस करतो डेल्टा आणि अँप्लिट्यूड मी रिप्लेस करतो आर. म्हणजे या इक्वेशनला मी याला रिप्लेस करतो, म्हणजे या ब्रॅकेटला मला याला रिप्लेस करायचं. बरोबर. त्याच्यानंतर हे डिफाईन करायचे दोन टर्म. आपल्याला एक न्यूली फॉर्म ह्या दोन टर्म घ्यायचे आहेत, कारण ते इक्वेशनला आपल्याला शॉर्ट करायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण या ब्रॅकेट, बरोबर आहे, हे ब्रॅकेट कोणतं आहे, a1 sin phi1 प्लस a2 sin phi2, याच्या जागेवर मी r sin डेल्टा घेणार. काय घेणार, r sin डेल्टा. म्हणजे r cos डेल्टा आणि r sin डेल्टा जर या इक्वेशन मध्ये जर मी ठेवलं तर इक्वेशन शॉर्ट होऊन जाईल. आणि हे अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे सबस्टिट्यूशन आपल्या या इक्वेशन मध्ये ठेवायचे. सो व्हॉट इज x बार, x बार याच्या जागेवर काय ठेवणार सांगा, r cos डेल्टा इंटू sin ओमेगा t, बरोबर आहे, प्लस r sin डेल्टा इंटू cos ऑफ ओमेगा टी. काय कॉमन निघते, r कॉमन निघल्यावर काय राहील सांगा, sin ओमेगा टी cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी sin डेल्टा. r कॉमन काढल्यानंतर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला तयार झाला, कोणता, sin ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला एकचा तयार झाला. आणि बघा रिझल्टंट सिस्टमचे इक्वेशन सुद्धा याच पॅटर्न मध्ये तयार झाले. बरोबर आहे. इथे बघा, इथे अँप्लिट्यूड आहे, मल्टिपल फंक्शन साइन आहे, बरोबर आहे. इथे ओमेगा टी प्लस फाय आहे, तर ओमेगा टी प्लस डेल्टा. म्हणजे त्या फॉर्मॅट मध्ये इक्वेशन आहे. म्हणजे दोन एसएचएम तुम्ही कंबाईन केले तर रिझल्टंट एसएचएम जर घेतलं तर त्याच प्रकारचे येते, फक्त त्याचा अँप्लिट्यूड आणि इनिशियल फेज ह्या दोन गोष्टी बदलतात. बरोबर आहे. पण इक्वेशन त्याच फॉर्मॅट मध्ये येते. म्हणजे आता हे दोन इक्वेशन जे डिफाइन केले, आर आणि डेल्टा तुम्ही काढलं आणि हे रिझल्टंट एसएचएमचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन झालं. लक्षात ठेवा, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द रिझल्टंट एसएचएम, x is equals to r sin of omega t plus delta. What is r? r is the amplitude of resultant SHM. हे दोन्ही एसएचएम कंबाईन झाले आणि एक तिसरं एसएचएम जेव्हा तयार होईल त्या तिसऱ्या एसएचएमचा अँप्लिट्यूड r असेल. बरोबर आहे. जे तिसरं एसएचएम तयार झालं त्याचा इनिशियल फेज डेल्टा असेल. हे दोन एसएचएम आहेत, या दोन एसएचएमचा अँप्लिट्यूड किती, a1 a2, हे कंबाईन झाले. कंबाईन झाल्याच्या नंतर तिसरं एसएचएम जे तयार होईल त्याचा अँप्लिट्यूड किती राहील, कॅपिटल आर. बरोबर आहे. हे दोन एसएचएम आहेत, त्याची इनिशियल फेज फाय1 आणि फाय2 असेल. फाय1 आणि फाय2 कंबाईन झालं तर एक तिसरं एसएचएम तयार होईल. तिसरं एसएचएम जे तयार होईल त्याच्या इनिशियल एसएचएम ची व्हॅल्यू, तिसरं एसएचएम जे तयार होईल त्याचा इनिशियल फेज किती राहील, डेल्टा राहील. म्हणजे आपण हे जे शॉर्टली आर आणि डेल्टा आपण जे घेतले, आर आणि डेल्टा आपल्याला आता काढायचे, हे आपण डायरेक्ट डिफाइन केले आर आणि डेल्टा. एक्झॅक्टली आपल्याला आर आणि डेल्टा डिस्क्रिप्टली माहिती का नाही. आता आर आणि डेल्टा काढण्यासाठी आपल्याला या दोन इक्वेशनचा यूज करायचा. बरोबर. मी या इक्वेशन नंबर 3 म्हणतो आणि इक्वेशन नंबर 4 म्हणतो. 3 आणि 4 इक्वेशन मला घ्यायचे आहेत आणि आपल्याला आर आणि डेल्टा डिफाइन करायचे. व्हॉट इज आर अँड डेल्टा, अँप्लिट्यूड अँड इनिशियल फेज ऑफ द रिझल्टंट एसएचएम ऑफ दिस टू एसएचएम. मी मला दोन एसएचएम घ्या, पहिला एसएचएम दुसरा एसएचएम, दोघांचा अँप्लिट्यूड a1 आणि a2 आहे, दोघांचा इनिशियल फेज फाय1 आणि फाय2, दोन्ही कंबाईन झाले, कंपोजिशन झालं. कंबाईन झाल्याच्या नंतर एक रिझल्टंट एसएचएम मिळाला. रिझल्टंट एसएचएम मिळाल्याच्या नंतर त्या रिझल्टंट एसएचएमचा अँप्लिट्यूड हे कॅपिटल आर असेल आणि त्याचा इनिशियल फेज डेल्टा असेल. बरोबर आहे. मग ते कॅपिटल आर आणि आर डेल्टा कसा राहील, ऑब्विसली याच्या a1 a2 फाय1 फाय2 वरतीच डिपेंड असेल. म्हणजे हे जे रिप्लेसमेंट आपण तुम्ही केलं, या दोन इक्वेशनचा वापर करून आपल्याला कॅपिटल आर आणि डेल्टा असे दोन फॉर्म्युले कॅल्क्युलेट करायचे आणि दोन फॉर्म्युले कॅल्क्युलेट झाले की इथपर्यंत आपलं रिझल्टंट एसएचएमचं डिस्क्रिप्शन कळालं. आता जे टॉपिक पाहू ते ऍडिशनल, तुम्हाला कधी क्वेश्चन त्यावरती जर विचारले तर महत्त्वाचे आपले टॉपिक आहेत. तर सिंपल टॉपिक घ्या, कंपोजिशन ऑफ टू एसएचएमचा. कंपोजिशन ऑफ टू एसएचएम मध्ये काहीच नाही, दोन एसएचएम घ्या, त्याचा पिरियडिक टाइम हा सारखा आहे, त्याचा अलॉंग द सेम पाथ हा परफॉर्म करतात, दोघांचे अँप्लिट्यूड वेगवेगळे आहे, दोघांचे इनिशियल फेज वेगवेगळे आहे, दोघांच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहा, दोघांचे डिस्प्लेसमेंट एकमेकांमध्ये ऍड होईल. एक रिझल्टंट एसएचएम या दोन वेक्टर च्या वेक्टर समच्या डिस्प्लेसमेंट एवढा आहे, म्हणजे x = x1 + x2 दोन्ही ठेवला, sin a + b चा फॉर्म्युला अप्लाय केला, sin a cos b cos a sin b a1 a2 ने मल्टिप्लाय केला, sin ओमेगा टी कॉमन काढला, cos ओमेगा टी कॉमन काढला, या दोन ब्रॅकेट मधल्या टर्मला एक स्टँडर्डने रिप्लेस केला. स्टँडर्डने रिप्लेस केला की हा स्टँडर्ड फॉर्म्युला आला. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ द रिझल्टंट एसएचएम. हा रिझल्टंट एसएचएमचा हा एक फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट पार्ट मध्ये या दोन इक्वेशनचं आपल्याला काम करायचं.
बरोबर आहे. नाव वी नो दॅट इज टू इक्वेशन. जे सबस्टिट्यूट केलेले इक्वेशन आहेत तेच घ्यायचे. मग ते दोन इक्वेशन केले. या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 म्हणतो. नाव स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. स्क्वेअरिंग अँड स्क्वेअर करा आणि याला एकमेकांमध्ये काय करा, ऍड करा. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला एकमेकांमध्ये स्क्वेअर करायचे, बरोबर आहे, आणि ऍड करायचे. स्क्वेअर केल्याच्या नंतर ही आरचे स्क्वेअर करू आपण. आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा स्क्वेअर केला, याच्यात ही ऍड करतो ही टर्म आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा, म्हणजे स्क्वेअरिंग आणि ऍड केला आपण आरएचएस. तशी एलएचएस स्क्वेअरिंग आणि ऍड करा, बरोबर आहे. समजलं का सगळ्यांना? स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. तुमच्या पुस्तकामध्ये आर काढण्याचे डायरेक्ट स्टेप वापरतात, हे लक्षात घ्या. डायरेक्ट स्टेप न वापरता ते स्टेप कशा आल्या हे समजून घ्या, बरोबर आहे. मग तुम्ही डायरेक्ट स्टेपही घेऊ शकता किंवा मी जसं सांगितलं ते फॉलो करता. डायरेक्ट स्टेप फॉलो करायचे असेल तर तुम्हाला ते इक्वेशन पाठ करावं लागेल. पाठ करण्याची गरज नाही. दोन्ही इक्वेशन या दोन्ही इक्वेशनला स्क्वेअर करायचं, दोन्ही साइड एकमेकांमध्ये स्क्वेअर करायच्या आणि स्क्वेअर करून एकमेकांमध्ये ऍड करायचं, म्हणजे स्क्वेअरिंग अँड ऍडिंग दिस टू इक्वेशन. मग ही झाली एक साइड. आता दुसरी साइड a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 याला करतो मी स्क्वेअर आणि ऍड, बरोबर, स्क्वेअर आणि ऍड. त्याच्यानंतर इथेच लिहितो काय, a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 स्क्वेअरिंग अँड ऍडिंग प्लस काय a1 sin स्क्वेअर a1 स्क्वेअर sin स्क्वेअर phi1 प्लस a2 स्क्वेअर sin स्क्वेअर phi2. असं नाही, मला वाटतं ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल ना, सॉरी, स्क्वेअर अँड ऍड, स्क्वेअर अँड ऍड असंच, सॉरी, टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यावा लागेल, स्क्वेअर अँड ऍड, स्क्वेअर अँड ऍड. लक्षात. आता आर स्क्वेअर कॉमन काढतो, ब्रॅकेट मध्ये काय राहील, साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 असते याची व्हॅल्यू, बरोबर आहे की. याची व्हॅल्यू किती असते, 1. पुढच्या स्टेप मध्ये ठेवू आपण, इज इक्वल्स टू a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2 cos phi1 cos phi2 a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ab प्लस b स्क्वेअर किती, a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi2. समजलं का? याचं डिस्क्रिप्शन a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ab प्लस b स्क्वेअर, याला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करा, प्लस किती राहील a1 स्क्वेअर sin स्क्वेअर phi1 प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2 sin phi1 sin phi2 प्लस a2 स्क्वेअर sin स्क्वेअर ऑफ phi. बरोबर आहे की? अशा प्रकारे. मग आता हे झाल्याच्या नंतर इथे a1 स्क्वेअर आणि इथे a1 स्क्वेअर कॉमन निघते, इथून a2 स्क्वेअर आणि इथून a2 स्क्वेअर कॉमन. याच्यातून a1 स्क्वेअर कॉमन काढा, याच्यातून a2 स्क्वेअर कॉमन काढा. काय राहते सांगा, a1 स्क्वेअर कॉमन काढलं काय राहते, sin स्क्वेअर phi1 प्लस cos स्क्वेअर phi1 sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा, म्हणजे याची व्हॅल्यू 1 आली, प्लस ही टर्म घेतो अगोदर, बरोबर आहे. अगोदर घ्या किंवा याच्यामध्ये ऍडिशन करा, ह्या दोन्ही टर्म ऍज इट इज लिहितो, किंवा ट्वाइस a1 a2 कॉमन निघते की नाही, ट्वाइस a1 a2 कॉमन काढल्या दोन टर्म, ट्वाइस a1 a2 काय राहते ब्रॅकेट मध्ये सांगा, cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2 sin phi1 sin phi2, हे झाली कॉमन, म्हणजे ह्या झाल्या दोन्हीचं सॉल्व. आता याच्यातून काय मिळते सांगा, याच्यातून काय कॉमन काढावं लागेल आपल्याला, प्लस a2 स्क्वेअर, काय कॉमन निघते a2 स्क्वेअर, काय राहते ब्रॅकेट मध्ये sin स्क्वेअर phi2 प्लस cos स्क्वेअर phi2, बरोबर आहे. ही टर्म आणि ही टर्म
यांच्या व्हॅल्यू काय असतात 1, म्हणजे इथे काय राहिलं फक्त आर स्क्वेअर. बरोबर, ही किती राहील 1, ही किती राहील 1. सर अलग अलग लक्षात सगळ्यांच्या. बरोबर, मग आता हे झाल्याच्या नंतर इथे लिहितो मी, इथे तुम्हाला दिसून जाईल सगळं. बरोबर, याच्या पुढचे टर्म इथे आर स्क्वेअर आहे. बरोबर आहे, इथे किती आहे आर स्क्वेअर इक्वल्स काय राहिलं इथे फक्त a1 स्क्वेअर, याची व्हॅल्यू 1 प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2, 2 टाइम्स ऑफ a1 a2 हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा, तो म्हणजे cos ऑफ phi1 मायनस phi2. बरोबर, कोणता फॉर्म्युला आहे इथे लिहून सांगतो तुम्हाला, cos ऑफ a प्लस b a मायनस b हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे cos a cos b प्लस sin a sin, हा फॉर्म्युला आहे. इथे a च्या जागेवर phi1 आणि b च्या जागेवर phi2, म्हणजे cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2, म्हणजे a च्या जागेवर phi1 आणि b च्या जागेवर phi2, म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला हा सांगा, cos ऑफ phi1 मायनस phi2. सिन्स करून तुम्ही हा फॉर्म्युला लिहू शकता राईट हँड साइडला. आपल्याकडे जागा नाही म्हणून मी हा लिहिला आणि लगेच मोडून टाकतो. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला याच्या जागेवर या इक्वेशनला तुम्ही याला रिप्लेस करू शकता का, कारण फायच्या जागेवर a आणि फाय2 च्या जागेवर b, म्हणजे तुम्ही अशा प्रकारचं a ला रिप्लेस करा phi1 आणि b ला रिप्लेस करा phi2, तर इथे स्टँडर्ड फॉर्म्युला त्याने cos ऑफ phi1 मायनस phi2. लक्षात आलं. त्याच्यानंतर प्लस, बरोबर आहे, इथे राहील a2 स्क्वेअर, काय राहील इथे a2 स्क्वेअर. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला तयार. समजलं सगळ्यांना. मग हा काय झाला, तर आपल्याला आर स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे आर. सो व्हॉट इज आर, आर इज इक्वल्स टू, बरोबर आहे, तर आर इज इक्वल्स टू तुम्हाला हे टोटल टर्म कशामध्ये घेणार स्क्वेअर रूट मध्ये, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर, बरोबर आहे, प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2 cos ऑफ phi1 मायनस phi2. व्हॉट इज phi1 आणि phi2, दोन SHM मधला इनिशियल फेज. बरोबर आहे, दोन SHM मधला इनिशियल फेज. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर amplitude of the resultant SHM. Capital R equal to amplitude of the result. What is the value of amplitude of the resultant SHM? Capital R is equals to under root of a1 square plus a2 square plus 2 times of a1 a2 cos of phi1 minus phi2. This is nothing but the amplitude of the resultant SHM. हे amplitude of the resultant SHM चे इक्वेशन आहे. बरोबर आहे. मी सांगितलं तुम्हाला आपण R काढला, आता आपल्याला डेल्टा काढायचा. काय काढायचं आपल्याला डेल्टा. डेल्टा काढण्यासाठी काय, जसे ते दोन इक्वेशन घेतले होते ना आपण, तिसरं आणि चौथं, त्याच्या स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं तर आपल्याला कॅपिटल R काढला. सो दिस इज नथिंग बट द amplitude, resultant amplitude. रिझल्टंट SHM चा amplitude आहे कॅपिटल R, जे आपण डायरेक्ट घेतलं होतं R आणि डेल्टा मध्ये. तर R ची व्हॅल्यू आपण काढली. सो R ची व्हॅल्यू a1 आणि a2 वरती डिपेंड आहे, ऍज वेल एज phi1 आणि phi2 वरती डिपेंड आहे. कॅपिटल R कसा काढायचा, तर दोन्ही amplitudeचं तुम्हाला a1 a2 माहिती आहे, phi1 phi2 माहिती आहे, तर तुम्हाला रिझल्टंट SHM चं amplitude विचारलं तर सरळ सरळ तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार, a1 a2 ची व्हॅल्यू टाकणार, phi1 phi2 ची व्हॅल्यू टाकणार, सॉल्व्ह करणार, तुम्हाला कॅपिटल R भेटेल, म्हणजे रिझल्टंट SHM चा amplitude तुम्हाला भेटून जाईल. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर. आता हा झाला एक रिझल्टंट SHM चा आपण डिस्प्लेसमेंटचा इक्वेशन म्हणजे अगोदरचा पार्ट झाला. त्याच्या पुढचा पार्ट मध्ये आपण जो कॅपिटल R म्हणजे रिझल्टंट SHM चा amplitude कसं काढायचं ते मी तुम्हाला काढून दिला. पुस्तकामध्ये याच्यात काही डायरेक्ट स्टेप असतील, तुम्ही व्यवस्थितरित्या वाचायचा, व्हिडिओ पाहायचा, व्हिडिओ नाही समजला रिपीट करून पाहायचा. बरोबर आहे, आणि पुस्तक समोर ठेवायचं, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट असल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, आणि प्रॅक्टिस केल्याच्या नंतर इच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला समजून जाईल. सो दिस इज नथिंग बट द amplitude ऑफ द रिझल्टंट SHM, amplitude ऑफ द रिझल्टंट SHM. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल R इक्वल टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2 cos ऑफ phi1 मायनस phi2. अशा प्रकारची ही व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतरच्या पॉइंट मध्ये बरोबर आहे, आपल्याला डेल्टा काढायचा. काय काढायचं आपल्याला, डेल्टा काढण्यासाठी दोन्ही इक्वेशन आपल्याला एकमेकांमध्ये ऍड करायचे. काय करायचं आपल्याला एकमेकांमध्ये ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला त्या गोष्टी समजून, बरोबर. सो व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन सांगा. पहिलं इक्वेशन काय, r cos डेल्टा इज इक्वल्स टू काय, a cos phi phi1 प्लस a2 cos phi2. अशा प्रकारचं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय, r sin डेल्टा इज इक्वल्स टू किती, a1 sin phi1 प्लस a2 sin
फाय हे दोन इक्वेशन्स आहेत बरोबर. या दोन इक्वेशन मला डिवाइड करायचे. काय करायचं डिवाइड केलं इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1 करतो. सपोज काय येईल सांगा r sin डेल्टा अपॉन r cos डेल्टा बरोबर आहे इज इक्वल्स टू काय रे a1 sin ऑफ phi1 प्लस a2 sin ऑफ phi2 बरोबर डिवाइडेड बाय a1 cos ऑफ phi1 प्लस a2 cos ऑफ phi बरोबर sin डेल्टा अपॉन r कॅन्सल होईल बरोबर. sin अपॉन sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे काय रे tan थीटा बरोबर म्हणजे tan डेल्टा बरोबर आहे. आणि हे करा ऍज इट इज a1 sin phi1 प्लस a2 sin ऑफ phi2 अपॉन a1 cos ऑफ phi1 प्लस a2 cos ऑफ phi2 बरोबर. आपल्याला डेल्टा काढायचा आहे म्हणून tan तिकडे पाठवायचं. व्हॉट इज डेल्टा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ काय रे a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 डिवाइडेड बाय a1 cos of phi1 plus a2 cos of phi2. This is the expression for initial phase of the resultant SHM. हा सला जसा r चा फॉर्म्युला तयार झाला. What is r? r is equals to under root of a1 square plus a2 square plus 2 times of a1 a2 cos of phi1 minus phi1 minus phi2 बरोबर. म्हणजे हे झालं आपण रिझल्टंट एसएचएम चा r काढला बरोबर. रिझल्टंट एसएचएम हे झालं काय एम्प्लिट्यूड काय झालंय एम्प्लिट्यूड रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड. आणि आता काय काढायचं आपल्याला इनिशियल फेज. काय काढायचं इनिशियल फेज. सो व्हॉट इज इनिशियल फेज डेल्टा इज इक्वल्स टू काय tan इनवर्स ऑफ a1 बरोबर आहे sin phi1 plus a2 sin phi2 upon a1 cos phi1 plus a2 cos phi. अशा प्रकारे हे दोन्ही इक्वेशन आपण काढले आणि दोन्ही इक्वेशनचे दोन डेरिव्हेशन हे दुसरं डेल्टाचं याच्या अगोदर बरोबर. आता आपल्याला इनिशियल फेज आणि डेल्टा कॅपिटल आर आणि डेल्टा आपल्याला या दोघांचं डिस्कशन करायचं आणि तीन केसेस पाहिजे. काय किती केसेस पाहिजे तीन. आणि इथे आपला कंपोजिशन ऑफ 2 SHM चा पार्ट संपण्याचा बरोबर आहे. तर त्या तीन केसेस कोणत्या हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. या दोन फॉर्म्युल्यात आता आपल्याला तीन केसेस पाहिजे. तीन केसेस अशा की या दोन्ही SHM मधला मी जर म्हणलं किंवा इनिशियल फेज हा 0 आहे बरोबर म्हणजे दोन्ही इन फेज मध्ये असं मी म्हणलं. म्हणजे दोन्ही एसएचएम जर सेम फेज मध्ये असतील किंवा एकाच फेज मध्ये असतील किंवा त्यामधला फेज डिफरन्स हा 0 असेल म्हणजे दोघांमधला फेज डिफरन्स 0 म्हणजे पहिल्या एसएचएम चा इनिशियल फेज किती आहे phi1 दुसऱ्या एसएचएम चा इनिशियल फेज किती आहे phi2 याच्यामधला फेज डिफरन्स मी 0 म्हणला तर व्हॅल्यू किती phi1 phi2 0 ही झाली पहिली केस. दुसऱ्या केस मध्ये म्हणलं की मी या दोघांमधला फेज डिफरन्सची व्हॅल्यू मी म्हणलं π/2 म्हणजे 90 डिग्री म्हणजे phi1 phi2 90 डिग्री ही झाली दुसरी केस. तिसऱ्या केस मध्ये मी म्हणलं की याच्यामधला फेज डिफरन्स हा 180 डिग्री म्हणजे पाय म्हणजे phi1 phi2 π म्हणजे एकदा तुम्हाला याची व्हॅल्यू 0 ठेवायची 5 म्हणजे दोन्ही एसएचएम मधला फेज 0 घ्यायचा झाली पहिली केस. दुसऱ्या केस मध्ये दोघांमधला फेज डिफरन्स हा 90 डिग्री घ्यायचा झाली दुसरी केस. तिसऱ्या केस मध्ये दोघांमधला फेज डिफरन्स हा पाय घ्यायचा झाली तिसरी केस. म्हणजे सबस्टिट्यूट phi1 phi2 0 फर्स्ट केस. Substitute phi1 phi2 90 डिग्री सेकंड केस. सबस्टिट्यूट phi1 phi2 180 डिग्री तिसरी केस. अशा तीन केसेस पाहून आपल्याला r डिफाइन करायचं बरोबर आहे. r डिफाइन करायचं आपल्याला म्हणजे एम्प्लिट्यूड किती येईल अशा पद्धतीने आपल्याला डिस्कस करायचे. म्हणजे phi1 आणि phi2 च्या व्हॅल्यू आपण ठेवू. आपण त्या व्हॅल्यू काय करू शकतो एक्सप्लेन करू शकतो. नाउ वी हॅव डिस्कस द थ्री केसेस ऑफ रिझल्टंट एम्प्लिट्यूड किंवा कंपोजिशन ऑफ टू एसएचएम. सो केस नंबर फर्स्ट. Case number first. If the initial phases of difference of initial phases of two SHM is 0, means both the SHM which is in same phase means phi1 phi2 equal to 0. बरोबर ही व्हॅल्यू मी ठेवली. तर व्हॉट इज रिझल्टंट एम्प्लिट्यूड r इक्वल टू फॉर्म्युला काय आपला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2 cos ऑफ phi1 phi2. phi1 phi2 ची व्हॅल्यू 0 ठेवा. काय सांगा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2 since cos of
phi1 minus phi2 म्हणजेच cos 0 इक्वल टू 1. बरोबर आहे, म्हणजे हे झालं रिझल्टंट आहे. सो r इक्वल टू हा स्टँडर्ड स्क्वेअर झाला, म्हणजे काय राहील a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, r ची व्हॅल्यू झाली r इक्वल्स टू a1 प्लस a2. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही एम्प्लिट्यूड रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड दोन एम्प्लिट्यूड ची सम कधी राहील, जेव्हा दोन्ही एसएचएम च्या इनिशियल फेजचा डिफरन्स हा 0 असेल किंवा दोन्ही एसएचएम हे एकाच फेज मध्ये असतील, इन फेज मध्ये असतील, असा एमसीक्यू विचारतात. सो दिस इज केस नंबर 3. समजलं सगळ्यांना? दोन एसएचएम चा एम्प्लिट्यूड A1 आणि A2 आहे. रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड या दोघांच्या सम एवढं कधी राहील, जेव्हा हे दोन्ही एसएचएम चा इनिशियल फेज हा एकाच फेज मध्ये असतील किंवा त्याच्यामधला फेज डिफरन्स हा 0 असेल, तेव्हा दोन्ही एसएचएम चा एम्प्लिट्यूड एकमेकांमध्ये ऍड होण्या एवढं रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड, म्हणजे r इक्वल टू a1 प्लस a2. सो दिस इज नथिंग इक्वल. आता याच्यामध्ये एक स्पेशल केस. आता मी म्हणलं की दोघांचे एम्प्लिट्यूड सारखंच आहे. a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a सपोज. बरोबर आहे, तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती राहील? ट्वाइस. रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती राहील? ट्वाइस. म्हणजे इथे एक स्पेशल केस, दोन्ही एम्प्लिट्यूड ची सम राहील जर इनिशियल फेज डिफरन्स 0 असेल तर, पण दोन्ही एम्प्लिट्यूड सेम असतील तर a प्लस a म्हणजे ट्वाइस. म्हणजे एम्प्लिट्यूड किती वेळा होते? मी म्हणलं याचा एम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर, याचा एम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर. बरोबर, तर रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड किती राहील? 2 into 5. बरोबर आहे, म्हणजे किती? 10 सेंटीमीटर. अशा पद्धतीने जर एकाचा एसएचएम 5 सेंटीमीटर दुसऱ्याचं 2 सेंटीमीटर आहे, तर रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड किती राहील? जर ते त्यामधला फेज डिफरन्स 0 असेल तर 5 प्लस 2 म्हणजे किती? 7 सेंटीमीटर. दॅट केस नंबर 4. समजलं सगळ्यांना? सो नाउ द केस नंबर 2. सो केस नंबर 2, if the phase difference between two SHM is 90 degree. किती राहील? दोन्ही SHM मधला फेज डिफरन्स किती राहील? 90 डिग्री. सो व्हॉट इज रिझल्टंट एम्प्लिट्यूड? r इज इक्वल्स टू किती? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ a1 a2 cos 90. बरोबर, ही व्हॅल्यू cos 90. cos 90 म्हणजे 0. 0 मल्टिप्लाय बाय समथिंग म्हणजे आन्सर 0. सो r इक्वल टू किती राहील? अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. अशा प्रकारचा हा झाला आहे. दोन्ही इनिशियल फेज डिफरन्स जर 90 डिग्री असेल किंवा π/2 असेल, 90 डिग्री और π/2 असं म्हणू शकता तुम्ही. बरोबर आहे, फेज डिफरन्स जर π/2 असेल तर रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड किती राहील? अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. मग इथे जर मी मला दोन्ही एम्प्लिट्यूड सारखेच आहेत, a1 इज इक्वल्स टू a2 इज इक्वल्स टू a, तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती राहील? r इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स ऑफ a स्क्वेअर, म्हणजे हा रूट 2 बाहेर इंटू a, म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती झालं? रूट 2. प्रश्न विचारतात. बरोबर आहे, एवढं रिझल्टंट एसएचएम चा एम्प्लिट्यूड जर रूट 2a एवढं असेल तर दोन एसएचएम चा इनिशियल फेज मधला डिफरन्स किती राहील? 90 डिग्री किंवा π/2. किंवा if the two SHM have the initial phase difference of 90 degree or π/2, so what is the amplitude of the resultant SHM? चार ऑप्शन. The correct option is root 2. बरोबर आहे, जर एम्प्लिट्यूड सेम असेल तर रूट 2a, जर एम्प्लिट्यूड सेम नसेल तर अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2. So this is nothing but the case number 2. Now next one, case number 3. Case number 3. Phase difference is 180. Phase difference किती? 180. ठेवा r is equals to under root of a1 square plus a2 square plus 2 times of a1 a2 cos of 180. cos 180 डिग्री म्हणजे पाय. याची व्हॅल्यू किती असते? पाय. बरोबर. हा, cos पाय म्हणजे मायनस पाय, म्हणजे किती झाला? r is equals to under root of a1 square plus a2 square minus twice a1 a2. माइनस है का? सिंस cos pi equal to minus. cos pi equal to minus. cos pi equal to minus. म्हणून हे मायनस वन जर ठेवलं की टर्म झाली मायनस. मग हे स्टँडर्ड स्क्वेअर आहे r इक्वल टू किती? a1 minus a2 ब्रॅकेट्स. बरोबर आहे, a1 minus a2 स्क्वेअर ब्रॅकेट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं तर r ची व्हॅल्यू किती? a1 minus a2.
इथे जसा अँप्लिट्यूडची सम होते, बरोबर, इथे जशी अँप्लिट्यूडची सम होते तशी इथे अँप्लिट्यूडचा डिफरन्स होते. जर फेज डिफरन्स 0 च्या ऐवजी किती असेल तर 180 डिग्री असेल. बरोबर आहे. म्हणजे हे जर दोन इनिशियल फेजचा फेज डिफरन्स जर पाय असेल किंवा 180 डिग्री जर असेल, इनिशियल फेजचा जर फेज डिफरन्स हा 180 डिग्री किंवा पाय जर असेल, तर रिझल्टंट एसएचएमचे अँप्लिट्यूड हे दोन्ही अँप्लिट्यूडच्या डिफरन्स एवढं असतं, म्हणजे A1 मायनस A2 एवढं असतं. बरोबर. आणि अँप्लिट्यूड जर सेम असतील तर इथे A मायनस A म्हणजे 0, म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 कधी राहील, जेव्हा ते दोन्ही एसएचएमचा इनिशियल फेज हा पाय असेल किंवा 180 डिग्री असेल. सो दिस इज नथिंग बट द केस नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे सुद्धा पुस्तकात तुमच्या आहेत. आणि याच्यावरून तुम्हाला कोणताही एमसीक्यू तयार होऊ शकतो आणि एमसीक्यू वरून तुम्ही ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. सो दिस इज नथिंग बट द व्हॉट कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम. कम्प्लिटली पाहा कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम. कॅल्क्युलेट केलं रिझल्टंट एसएचएमचा आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पाहिलं, x = r sin of omega t plus डेल्टा. r आणि डेल्टा आपण नवीन डिफाइन केल्यामुळे दोघांचे एक्सप्रेशन आपण सेपरेट पाहिले. r चा फॉर्म्युला काढला, डेल्टाचा फॉर्म्युला काढला. आणि मग इनिशियल फेजेस 3 केस मध्ये r हा किती असू शकतो. पहिल्या केस मध्ये φ1 - φ2 जर 0 घेतला तर r हा a1 + a2 असतो. दुसऱ्या केस मध्ये φ1 - φ2 ची व्हॅल्यू जर 90 डिग्री असेल तर कॅपिटल R हा √(a1² + a2² असू शकतो. आणि तिसऱ्या केस मध्ये φ1 - φ2 ची व्हॅल्यू जर 180 डिग्री असेल, 180 डिग्री जर असेल तर R ची व्हॅल्यू ही a1 - a2 असू शकते. अशा प्रकारच्या तिन्ही केसेस आपण पाहिल्या. इनिशियल फेज डिफरन्स इज 0, इनिशियल फेज डिफरन्स इज बिटवीन द 2 एसएचएम इज 90 डिग्री, इनिशियल फेज डिफरन्स इज 180 डिग्री. इनिशियल फेज डिफरन्स 0 असेल तर रिझल्टंट एसएचएमचे अँप्लिट्यूड हे a1 + a2 असते. इनिशियल फेज डिफरन्स 2 एसएचएमचा जर 90 डिग्री असेल तर रिझल्टंट एसएचएमचे अँप्लिट्यूड कॅपिटल R = √(a1² + a2² असते. आणि तिसऱ्या केसमध्ये इनिशियल फेज डिफरन्स 2 एसएचएमचं जर 180 डिग्री असेल, म्हणजे पाय असेल, तर रिझल्टंट एसएचएमचे अँप्लिट्यूड हे a1 - a2 असते. सो ह्या तीन केसेस. जर अँप्लिट्यूड सेम असेल तर त्याच्यामध्ये a1 आणि a2 = a ठेवून फायनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारला त्या पद्धतीने आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येईल. सो थँक्यू. दिस इज नथिंग बट द कंपोजिशन ऑफ रिसर्च.